नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक शैलेश पांडे हे स्वच्छता कर्मचाऱ्याच्या वेशात हाती झाडू घेऊन सभागृहात प्रवेश करण्यासाठी आले होते। मात्र महापालिकेचे अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी त्यांना सभागृहात प्रवेश नाकारला। त्यानंतर त्यांनी सभागृहाबाहेर उभे राहून निषेध नोंदवत सभा संपेपर्यंत परिसर झाडून काढला। प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्वच्छता कर्मचारी कमी असल्याने नियमित कचरा उचल होत नसून ठिकठिकाणी कचरा साचत असल्याचा आरोप पांडे यांनी केलाय। या प्रभागाची लोकसंख्या सुमारे 75,000 असून किमान 300 स्वच्छता कर्मचाऱ्यांची गरज आहे। मात्र झोन कार्यालयाकडून केवळ 100 कर्मचारी देण्यात आले असून त्यापैकी 60 कर्मचारीच नियमित कर्तव्यावर दिसतात। अनेक कर्मचारी ज्येष्ठ अथवा आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असल्याने कामावर मोठा परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितलंय। स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सांडपाणी व्यवस्थापनाबाबत उपाययोजना व्हाव्यात यासाठी पांडे यांनी महापौर नीता ठाकरे आणि आयुक्त अभिजित चौधरी यांना निवेदन दिले होते। मात्र अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याचा आरोप त्यांनी केला। जोपर्यंत स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजनांचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक सभेला याच वेशात उपस्थित राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। या घटनेमुळे नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।